नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रव्यापासून झटपट असा बनणारा नाश्ता बनवणार आहोत. 1 वाटी रव्यापासून आपण सकाळच्या घाईसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी आपण नाश्त्यासाठी केव्हाही ही रेसिपी बनवू शकतो. 5 ते 10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी आपण आता बनवायला सुरुवात करूया. मी इथे 1 कप रवा घेतला आहे. त्यात 2 चमचे दही, 1 छोटा चमचा साखर, थोडंसं जिरं. मी जिरं कच्चंच टाकते. कच्च्या जिऱ्याचा फ्लेवर जो असतो तो खूप छान लागतो. चवीनुसार मीठ, आणि पाणी टाकून मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. छान त्याची पेस्ट बनवायची आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यातल्या त्या गुंथा काढून घ्यायच्या आहे सगळ्या. ज्या गाठी राहतात त्या गाठी राहू नाही द्यायचं आहे. पूर्ण आपल्याला फाईन पेस्ट बनवायची आहे. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यात थोडीशी चिमटीभर सोडा टाकायचा आहे. मस्त एकत्र हलवून घ्यायचं आहे. जास्त सोडा टाकायचा नाही आहे. अशा पद्धतीने आता आपण गॅसवर पॅन ठेवलं आहे. त्यात थोडंसं तेल टाकून पसरून घ्यायचं आहे आणि आपण जी पेस्ट बनवलेली ती त्याच्यावर टाकायची आहे. तुम्ही लहान मोठी तुमच्या आकाराने टाकू शकता. ही पेस्ट बघताना थोडीशी वेगळी वाटते, त्यासाठी तिला थोडंसं सजवून घ्यायचं आहे. कारण टिफिनमध्ये जर का दिली तर मुलं आवडीने खातात. जर दिसायला चांगलं दिसलं तर खायलाही खूप छान आवडीने खातात. आपण थोडीशी शिमला मिर्च आणि टोमॅटोनं सजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी शिमला मिर्च टाकून दिली आहे आणि टोमॅटोही टाकते. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. असे बऱ्याच रेसिपी, इन्स्टंट बनणाऱ्या रेसिपी मी चॅनलला शेअर केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही चॅनलला बघू शकता. अशा पद्धतीने मस्त मिरची लावून द्यायची आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही तयार करू शकता. खालची बाजू झाल्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत. खालची बाजू कच्ची नाही राहू द्यायची, अशा पद्धतीने शेकायची. ती जळत नाही, थोडीशी लटकते, नाहीतर ते त्याच्यात कच्चा पण राहतं. म्हणून थोडंसं अशाच पद्धतीने आपल्याला शेकून घ्यायची आहे. 5 मिनिटात तयार होऊन रेडी असते ही रेसिपी. म्हणून एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि लहान मुलांपासून सगळेच आवडीने खातात. नाश्त्यासाठी जर का बनवली तर दिसायला छान दिसते आणि खायलाही तेवढीच भन्नाट चव असते. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण रेडी करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं आहे. आता त्याच्यातला कच्चा पण चाललं गेलं आहे आणि रेसिपी रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी. थँक्यू.